नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ती सावनी कोर्टाच्या बाहेर आलेली असते. तर तिथे समोरच आता ती मुक्ता आणि सागरला बोलताना बघत असते. तिला वाटते की सागर मुक्ताला काहीतरी ऑफर करतोय. मग ती म्हणत असते, नाही नाही, या मुक्ताला मी सागरकडे कधीही जाऊ देणार नाही. तेवढ्यात आता इथे सागरला फोन आलेला असतो. तर तो फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो. मग सावनी लगेच मुक्ताला फोन करते आणि म्हणत असते, अगं मुक्ता, कुठेस तू? इथे सईला तुझी खूप आठवण येते. तर मुक्ता म्हणते, हो का? त्यावर सावनी बोलते, अगं आमच्या माईंकडच्या गोष्टीचा स्टॉक संपलाय ना, त्यामुळे आता सईला तुझी गोष्ट ऐकायची, प्लीज ये ना गं तू. त्यावर मुक्ता म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी येते, परंतु आत्ता मी कामात आहे, त्यामुळे मी आत्ता नाही येऊ शकत. परंतु मुक्ता तिला सांगत नाही की मी सागर बरोबर आहे. त्यावर सावनी म्हणते, ठीक आहे, तुझं आटपल्यानंतर मी वाट बघते. आता इथे सावनीला खूपच राग आलेला असतो. त्यानंतर आता इथे घरी सर्वजण चिठ्ठ्या करत असतात. तेव्हा पोरू काका म्हणतात, बाबू काका, तुम्ही ही खूपच मस्त आयडिया काढली बरं का, एकदम छान. त्यावर इंद्रा म्हणते, आमचे हे सागरचे पप्पा ना खूपच हुशार आहेत, त्यांना अशा खूप मस्त मस्त आयडिया येत असतात. त्यावर लगेच इंद्रा म्हणते, आमच्याकडे ना असं नवऱ्याला खूप इज्जत देतात, मी त्यांचा एक शब्द सुद्धा खाली पडू देत नाही. त्यावर माधवी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, आता वायफळ बडबड करू नका, आता आपल्याला चिठ्ठ्या उघडायच्या आहे ना. तर स्वाती लगेच इंद्राला म्हणते, आई, आता बघ, आपल्या बाजूने चिठ्ठी निघणार आहे बरं का, आणि लग्न आपल्या पद्धतीनेच होणार आहे. स्वातीचे हे बोलणे ऐकल्यानंतर मंजिरी म्हणते, आता हे घर आमचं आहे, त्यामुळे चिठ्ठी आमच्याच बाजूने निघणार आणि लग्न आमच्याच पद्धतीने होणार. त्यावर लगेच आता म्हणतात, चला चला, आपण चिठ्ठ्या उघडूया. तर लगेच पोरू काका म्हणतात, थांबा थांबा, आपल्या दोन्ही फॅमिलीमध्ये कोमल लहान आहे ना, मग तिला चिठ्ठी घेऊ द्या. ती जी चिठ्ठी घेईल आणि त्यात जे नाव निघेल त्या पद्धतीने लग्न होईल. तर माधवी म्हणते, अरे हो ठीक आहे, परंतु चिठ्ठ्या हलवाव्या लागतील ना. मग माधवी मुद्दाम चिठ्ठ्या सगळ्या अंगावरती सांडवते आणि खाली पडल्यानंतर त्यात फक्त गोखले फॅमिलीच्या चिठ्ठ्या टाकते. मात्र हे सर्व कुणाला कळत नाही. आता इथे कोमलने एक चिठ्ठी उचललेली असते. तर माधवी मनातून खूपच खुश झालेली असते आणि म्हणत असते, लग्न आमच्या पद्धतीनेच होणार आहे बरं का. तर मग आता कोमलने एक चिठ्ठी उचललेली असते आणि ती वाचणार तेच इथे स्वाती आणि इंद्रा खूपच खुश झालेले असतात. त्यांना वाटतं की चिठ्ठी आमच्याच बाजून निघाली असेल. मग कोमल वाचते की लग्न हे गोखलेंच्या पद्धतीने होईल. मात्र आता इंद्राला खूपच राग येतो. तर स्वाती म्हणते, तुला काय चांगली चिठ्ठी उचलता येत नाही का? तर इंद्रा म्हणते, हो ना, बघून चिठ्ठी उचलायची ना. नाही नाही, ही सगळी चिटिंग झालेली आहे, मुद्दाम केलेला आहे या लोकांनी. त्यावर इंद्रा म्हणते, काय मुद्दाम? मी नाही, मी मुद्दाम केलेलं नाहीये. तर लगेच बाबू काका म्हणतात, इंद्रा, असं नाही बोलायचं. आता तू जर जिंकली असती तर तू काय म्हणाली असती? मी चिटिंग केली असे म्हणाली असती का? त्यामुळे लग्न कोकले फॅमिलींच्या पद्धतीनेच होईल. तर लगेच कोमल म्हणते, अगं मम्मी, आपण आपले लग्न किती पद्धतीने साजरे केले, म्हणून बघूया ना यांचं लग्न कसं असतंय ते. तर माधवी म्हणते, हो, आमच्या पद्धतीनेच लग्न होणार आहे आता, आणि लग्नात मेन्यू पण आम्हीच ठरवणार आहे. आणि हो, एक सांगते की 15 दिवस कोणीही मद्यपान वज्र करायचं नाही. आमच्या पद्धतीने इथे लग्न साजरं केलं जाणार आहे. तर इंद्रा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, परंतु तुमच्या पद्धतीने जरी लग्न असेल ना, तरी पण आमची भरपूर माणसं येणार आहे बरं का. त्यावर माधवी म्हणते, नाही नाही, लग्न थोडक्याच माणसात होणार आहे, जास्त माणसं बोलवायची काहीच गरज नाही. चिठ्ठी आमची निघाली आहे ना, मग आमच्या पद्धतीनेच लग्न होईल. तर लगेच इंद्रा म्हणते, आम्ही आमच्या घरी लग्न कशाही पद्धतीने साजरी करू, त्याचं तुला काय करायचंय? तर लगेच माधवी म्हणते, नाही नाही, आमच्याकडे वस्त्र पण ठरलेले आहेत, धोतर, नऊवारी साडी, गजरा हेच घालून यायचं. तर स्वाती म्हणते, हो का, मला नऊवारी घालायला खूपच आवडते, पण मला नाही येत घालता. तर मंजिरी म्हणते, काळजी करू नको, मी देईन तुला घालून. तेव्हा आता इंद्रा लगेच माधवीला म्हणते, नाही नाही, मी तुझं काय ऐकू, आणि मला ज्या पद्धतीने तयार व्हायचंय ना त्याच पद्धतीने मी तयार होणार. आता इथे पोरू काकाही माधवीला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु माधवी पोरू काकांचं काहीच ऐकायला तयार नसते. आमच्या पद्धतीनेच लग्न होणार आणि लग्नात कढीभात असेच जेवण राहणार आहे. तर इथे इंद्रा म्हणत असते, अहो सागरचे पप्पा, आपण काय आपल्या पाहुण्यांना असं जेवण घालणार आहोत का सुखरुख? नाही नाही, मला नाही पटत. अहो सागरचे पप्पा, काहीतरी बोला तुम्ही, असे इंद्रा आता बाबू काकांना म्हणत असते. तर बाबू काका लगेच म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, आम्हाला तुमचं सगळं म्हणणं पटलंय, लग्न तुमच्याच पद्धतीने होणार आहे.
अगदी तुम्ही ठरवलेल्या सादर संगीत पद्धतीने रीतीप्रमाणे लग्न तसंच होणार आहे. आमची काहीही हरकत नाही, असे आता बाबू काका माधवीला सांगत असतात. तर माधवीलाही खूप आनंद होतो. मात्र हे इंद्राला पटलेलं नसतं. इंद्राला माधवीचं असं लग्न आवडत नसतं. तर इंद्रा म्हणते, हो सागरचे बाप्पा. तर लगेच बाबू काका म्हणतात, इंद्रा आता तू घरी चल, आता सगळं काही ठरलेलं आहे ना, त्यामुळे चल बरं. मग आता बाबू काका लगेच इंद्राला घरी घेऊन जातात. तर इथे माधवी खूपच खुश असते आणि ती पोरू काकांना म्हणते, आपले व्याही खरंच खूप हुशार आहेत ना, त्यांना नेमकं कुठं काय बोलायचं हे चांगलं कळतं रे, खूपच चांगले मित्र आहेत तुझे. त्यानंतर इथे आता लक्की त्याच्या मित्राला फोन करतो आणि म्हणतो, मी तुला 50,000 रुपये देतो, तू आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जा आणि तिथे जाऊन सांग की मिहिरने जो MMS बनवलेला आहे तो तूच बनवलाय म्हणून. तर लगेच त्याचा मित्र म्हणतो, नाही नाही, मी कसा जाऊ शकतो, माझ्या फॅमिलीला कळलं तर काय म्हणतील ते, नाही मी नाही जाऊ शकत. तर लकी म्हणतो, प्लीज करणार आहे, मी तुला पैसे देतो. आता दादूस या सगळ्याच्या मागे लागलाय आणि दादूसला जर कळलं ना हा व्हिडिओ मी बनवलाय तर काही खरं नाही, त्यामुळे प्लीज माझं ऐक. त्यानंतर इथे आता सागर मिहिरला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो. मग सागरला तिथे बघून मिहिर म्हणत असतो, अरे दादूस तू कशाला आलायस इथे, मी ठीक आहे ते, तू जा बरं घरी. यावर सागर म्हणतो, नाही नाही, माझा इथे एवढा सख्खा भाव, माझा मित्र जिवलग हा इथे पोलीस स्टेशनमध्ये, आणि मी घरी काय करू, मला काय तिथे चैन पडणार आहे का. आणि आता तर काय त्या मुक्ताबरोबर माझं लग्न ठरवलंय, त्यामुळे लग्नाच्या दिवशी रडायला मला पक्का खांदा नको का, म्हणून तुला लग्नाच्या आधी घरी घेऊन जायचे म्हणून मी इथे आलेलो आहे. आता सागर हा मिहिरला असे काही म्हणत असतो. त्यानंतर इथे घरी माधवी टेबलवरती बसलेली असते. तेवढ्यात तिथे माधवीची बहीण म्हणजे मिहिकाची आई आलेली असते. तर माधवी तिला बघून खूपच खुश होते आणि लगेच त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात. तर माधवी म्हणते, अगं ये ताई, तू येणार होती तर मग फोन का नाही केला. त्यावर लगेच मिहिकाची आई म्हणते, अगं फोन केला असता तर मग सरप्राईज कसं मिळालं असतं, आणि हे तर लग्न घर म्हणून वाटत पण नाही. एवढी शांतता कशी काय घरात, असं कुठं लग्न घर असतं का. तेवढ्यात लगेच पोरू काका मुक्ता सर्वजण येतात. तर लगेच सर्वजण तिला भेटत असतात. तेव्हा मिहिकाची आई म्हणते, परंतु सर्वजण दिसतायत, आमचं पात्र कुठं आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, हो आहे ना. तेवढ्यात मिहिका बाहेर येते. परंतु आपल्या आईला बघितल्यानंतर मिहिका मात्र जास्तच इमोशनल होते आणि रडायला लागते. मग लगेच मिहिकाची आई म्हणते, मिहिका रडायचं नाही बरं का बाळा, जे झालंय ना त्यात तुझी काहीही चूक नाही, हे आम्हाला माहीत आहे, त्यामुळे बाद झालं. आणि तसंही आम्ही तुला कोणी दोषी ठरवत आहोत का, नाही ना, मग रडायचं बिलकुल नाही. आणि आम्हाला माहीत आहे यात तुझी काहीही चूक नाही, त्यामुळे आम्ही तुला काही बोललो का, नाही ना. मग असा उदास चेहरा करू नको बरं, जे झाले ते विसरून जा. आणि आता आपल्या मुक्ताताईचं लग्न आहे ना, मग कसं चेहऱ्यावर स्माईल आली पाहिजे ना. मग मंजिरी म्हणते, हो मिहिका, आता मुक्ताचं लग्न आहे ना, मग स्माईल आण बरं चेहऱ्यावरती. मग सर्वजण आता इथे मिहिकाला हसण्यासाठी विनवणी करत असतात. तर लगेच मिहिकाची आई म्हणते, हे कसं आता मुक्ताताईचं लग्नही म्हटल्यानंतर लग्नघर वाटलं पाहिजे की नाही, दंगामस्ती झालीच पाहिजे ना. तर माधवी म्हणते, हो ना ग बाई, तू आली ना आता, मग सर्व काही होणार आहे. तर आता इथे मुक्ताच्या घरी सर्वजण लग्नासाठी तयारी करत असतात. सर्वजण खूपच खुश असतात. त्यानंतर इथे हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो की मला नाही वाटत ही मुक्ता आपल्या बाजूने कोर्टात निर्णय देईल, ती त्या सागरच्या बाजूने तर बोलणार नाही ना. तर लगेच सावनी म्हणते, हो ना, आज तर मी तर सागर आणि मुक्ताला दोघांना एकत्र बघितलं, ते पण कोर्टाच्या बाहेर. कदाचित हा सागर या मुक्ताला काही ऑफर देत नसेल ना, त्यामुळे ती त्याच्या बाजूने तर बोलणार नाही ना. तेवढ्यात सई तिथे येते. तर सावनी हर्षवर्धनला म्हणत असते की मी आता उद्याच जाऊन त्या मुक्ताला भेटते आणि तिच्याबरोबर बोलते. तर हे ऐकल्यानंतर सई म्हणते, मम्मा तू मुक्ता आंटीकडे जाणार आहे, मी पण येईल बरं का, मला पण घेऊन जा मुक्ता आंटीकडे. तर सावनी म्हणते, नाही नाही नको, मी तुला नंतर घेऊन जाईल, उद्या नको येऊ तू माझ्याबरोबर. तर सई म्हणते, काय मम्मा तू मला नाही नेणार, मग मी आता झोपणारच नाही, मला मुक्ता आंटीकडे यायचंय, मला काहीच माहीत नाही. त्यावर सावनी म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी जाईन तुला घेऊन, जा आता माई हिला झोपी लावा बरं. असे म्हणून आता सईला माईंना तिथून घेऊन जायला सांगते. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो,
जोपर्यंत या सईची कस्टडी आपल्याला भेटत नाही ना आणि ही मुक्ता आपल्या बाजूने बोलत नाही ना तोपर्यंत मला चैनमध्ये झोप येणार नाही, असे आता हर्षवर्धन सावनीला म्हणत असतो. तर इथे आता सावनीलाही टेन्शन आलेले असते की मुक्ता सागरच्या बाजूने कोर्टात निर्णय देणार तर नाही ना. त्यानंतर आता इथे सर्व बहिणी कॉफी पिण्यासाठी बसलेल्या असतात आणि मंजिरी म्हणत असते, माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशीही आपण तिघीजणी असे मस्त कॉफी पित होतो ना, आठवतं ना? तर मिका म्हणते, हो हो, आपण खूपच मस्त एन्जॉय केलं होतं ना, वेळेस खूपच मज्जा केली होती, परंतु आता ना मला तशी मज्जाच येत नाहीये, खूप बोरिंग बोरिंग वाटते ना. सॉरी हा मुक्ताताई, मी असं म्हटले तुझ्या लग्नाबद्दल. तर मुक्ता म्हणते, अगं मिहिका, त्यात काय वेगळं आहे, तू जे बोलते ना ते एकदम योग्य आहे. खरंच सर्व काही बोरिंग आहे, परंतु लग्न होतंय ना माझं. तर लगेच मंजिरी म्हणते, मुक्ता तुला काय म्हणायचंय? तुला सागर आवडत नाही म्हणून बोरिंग आहे ना सगळं काही? तर मुक्ता म्हणते, सागर जरी आवडत नसेल परंतु मला सई मात्र खूप आवडते बरं का, माझी लाडाची सई आहे ती. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, पोरू काकांनी मुक्ताला अंगठी दाखवत असतात आणि म्हणत असतात, ही अंगठी खूप मस्त आहे ना, तर तुला आवडली ना? तर मुक्ता म्हणत असते, बाबा मला अंगठी आवडली, परंतु ही अंगठी तुम्ही आईसाठी बनवली होती ना? तर लगेच पोरू काका म्हणतात, अगं आईसाठी काय, आज तुझं लग्न होतंय ना, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे ही अंगठी फक्त तुझ्यासाठी वापरणार आहे मी. तर इथे आता सई सागरला भेटण्यासाठी आलेली असते आणि तिनेही एक अंगठी आणलेली असते आणि ती आता सागरला ती अंगठी देत असते. मग ती सावनीला सांगते की मुक्ता आंटीची एंगेजमेंट आहे. तर आता सावनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग लगेच सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, ही मुक्ता नेमकं कुणाबरोबर एंगेजमेंट करते हे मला बघावंच लागेल, मला जावं लागेल. तर सई म्हणते, ठीक आहे, मला पण यायचं आहे मम्मा तुझ्याबरोबर. असे म्हणून आता सावनी आणि सई दोघेही मुक्ता आणि सागरच्या साखरपुड्याला येणार असतात. त्यामुळे मित्रांनो पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.